400 कोटी नोटांचा कंटेनर चोरी प्रकरणी महत्त्वाची अपडेट। कर्नाटक पोलिसांनी नाशकामध्ये चौकशी सुरू केली आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। 400 कोटी नोटांचा कंटेनर हे प्रकरण आहे। संशयाप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी आता नाशिकमध्ये चौकशीला सुरुवात केली आहे। कर्नाटक पोलिसांनी नाशकात येऊन आता चौकशी केल्याचं समोर येत आहे। तर कंटेनर चोरी प्रकरणामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरा डोंबिवलीमधून एका संशयिताला देखील ताब्यात घेतलंय। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे कर्नाटक पोलिसांनी देखील चौकशी केल्याची माहिती समोर येते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, अतिशय धक्कादायक अपडेट, 400 कोटींच्या जुन्या नोटांचा कंटेनर हे प्रकरण आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे आणि आताची काय अपडेट समोर येते? अगदी खरं आहे। खरं तर 400 कोटींच्या या जुन्या नोटा की ज्या खरं तर चलनातून बाद झालेल्या आहेत, त्याच्या कंटेनरच्या चोरी मागे नेमकं काय कारण आहे याचा खरं तर आता पोलिसांकडून शोध घेतला जातोय। 22 ऑक्टोबरला नाशिक मधल्या एका तरुणाचं अपहरण काही जणांनी केलेलं होतं आणि त्यावेळी 400 कोटींचा हा जो जुना कंटेनर आहे तो गोवा राज्यातून कर्नाटक मधल्या एका देवस्थानासाठी नेला जात असल्याचं सांगितलं जात आहे आणि कर्नाटक राज्याच्या हद्दीमध्येच या कंटेनरचा चोरी झाल्याचा बनाव करण्यात आल्याचं या संशयितांचं म्हणणं होतं आणि त्यानंतरच खरं या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होतोय आणि त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणी जवळपास 7 जणांना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून सध्या चौकशी केली जाते। तर कर्नाटक हद्दीमध्ये हा सगळा प्रकार झालेला असल्याने आणि 400 कोटींच्या या जुन्या नोटा असल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे आणि कर्नाटक पोलीस देखील आता संशयितांकडून या सगळ्या चोरीच्या प्रकरणाची चौकशी करतात। या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर काही बड्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तींचा देखील हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो आणि त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी SIT स्थापन केलेली आहे आणि या SITच्या माध्यमातून आता या सगळ्या प्रकरणाचा तपास केला। नक्कीच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।